वर्षाच्या आंदोलनानंतर या अवैध कॅफे शॉप जे सुरू राहिले आणि त्याच्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली, 2 निष्पाप मुलींना त्याच्यामध्ये बलात्काराला सामोरं जावं लागलं, ही दुर्दैवाची घटना आपल्या सांगलीमध्ये घडली। जर आंदोलनाची दखल आधीच घेतली गेली असती तर हा प्रकार झाला नसता, 2 निष्पाप मुलींचा बळी गेला नसता। म्हणून आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुख, एक चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहे संदीपजी घुगे साहेब, आत्तापर्यंतच्या त्यांच्या सगळ्या कार्यकालामध्ये अतिशय चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे। त्यांच्याकडे आम्ही आज मागणी करतोय की 1.5 वर्ष या सांगलीमध्ये अशा अवैध कॅफे शॉपना पाठीशी घालणारे जे पोलीस निरीक्षक आहेत, सांगली शहर पोलीस निरीक्षक संजीव मोरे साहेब आणि विश्रामबाग पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे साहेब आणि API कुंभार साहेब यांच्यावरती सुद्धा त्यांनी त्यांची चौकशी करून ही कडक कारवाई करावी। त्याचबरोबर या 2 एरियामध्ये जे ह्या पोलीस स्टेशनचं कलेक्शन करतात, विश्रामबाग पोलीस स्टेशन प्रशांत माळी आणि शहर पोलीस स्टेशनचे गौतम कांबळे यांची सखोल चौकशी करून LCB कडून याची चौकशी करावी, LCB PI कडून, आणि यांचे सगळे CDR काढून कॉफी शॉप मालक चालक यांचे नंबर्स घेऊन यांचे कुठं कनेक्शन किती आहेत ते शोधावं। प्रत्येक कॉफी शॉपच्या बाहेर जे CCTV आहेत, कॉफी शॉपचे नसतील तर आपले शासकीय CCTV आहेत, महापालिका पोलीस यंत्रणा ते तपासावेत, त्यांचं येणं जाणं तपासावं आणि त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई करावी, म्हणजे हे कुठं पाणी मुरतंय हे लक्षात येईल। काल मला जिल्हा पोलीस प्रमुखांचं अभिनंदन करायचे, त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी या ज्या ठिकाणी ही प्रकार हा घडला त्या कॅफे मालकावरती, कॅफे चालकावरती जो गुन्हा दाखल केला आणि त्याला सहआरोपी केलं, तो ज्या अर्थी या गुन्ह्यामध्ये आरोपी ठरतोय याचा अर्थ त्याला पाठीशी घालणारे सुद्धा हे तेवढेच जबाबदार आहेत। विश्रामबाग पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरती साधारण 25 ते 30 कॅफे शॉप त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती चालतात। एका कॅफे शॉपमध्ये मोडतोड मारामारी चालू असताना त्यांना फोन करून सुद्धा त्याच्या आधीचे विश्रामबागचे PI मोरे साहेब यांनी त्या ठिकाणी पोलीस पाठवायला अर्धा तास घेतला आणि त्याच्या आधी त्या कॅफेवाल्याला माहिती गेली आणि त्यांनी शटर बंद करून गेल्यानंतर यांची गाडी पोचली। याचा अर्थ कुठंतरी शंकास्पद या इन्चार्जकडून सगळ्या वागणं होतं। शिवराज ढाब्याच्या खाली असणारा जो क्राऊन ढाबा होता त्याचा मालकाने सुद्धा त्या कॅफेविरोधात तक्रार केली होती की या ठिकाणी खूप सगळं अवैध हे चालू आहे, ह्याच्यावरती कारवाई करा, तरीसुद्धा त्यांची दखल घेतली नव्हती। मात्र आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर हे PI त्या ठिकाणी पोचले 2 तासानंतर आणि मग त्यांनी कारवाई केली। यामुळं हे सगळं शंकास्पद वाटतं। याची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांनी यांची चौकशी करावी, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही त्यांच्याकडे आपल्या माध्यमातून मागणी करतोय आणि लवकरच त्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती हा सगळा प्रकार घालून त्यांना आम्ही हे निवेदन देऊन सुद्धा मागणी करतोय। हे आंदोलन असंच चालू राहील। सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही अशा प्रकारचे कॅफे शॉप आम्ही चालू ठेवून देणार नाही। सांगलीमध्ये जर असे कॅफे शॉप सुरू राहिले तर सांगली जिल्ह्यातील, मगाशी मी या आंदोलनामध्ये पाठिंबा दिलेले, सहकार्य केलेले बरेच सांगलीतले राजकीय नेते मान्यवर यांची नावं घेतली, या सगळ्यांशी चर्चा करून श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांना सांगलीमध्ये बोलवून त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सांगली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या पालकांना बोलून या सगळ्या कॉफी शॉप, अवैध कॉफी शॉप आणि हे 2 अधिकारी, 3 अधिकारी, 2 कर्मचारी यांच्या विरोधात आम्ही मोठा मोर्चा या ठिकाणी लवकरच काढू।